आज आपण पंजाबी खस्ता कचोरी बनवतोय। त्याच्यासाठी लागणारी डाळ मी या वाटीच्या मापाने 2 वाट्या डाळ घेतली, 4 तास भिजत ठेवली आणि आता थोडी जाडसर वाटून घेणार आहे। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य सांगते। हे मोहन म्हणून तूप घेतलेलं आहे, थोडासा हिंग घालायचा, गरम मसाला आणि 2 चमचे बडीशेप आहे, ती जरा गरम करायची तव्यावर, आणि 1 चमचा लाल तिखट। कचोरीसाठी लागणारा मैदा 2 वाट्याच घेतले, त्या ह्याच वाटीच्या मापाने। आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि तुपाचं मोहन घालायचं आणि मग पीठ घट्ट मळायचं, ते नंतर मी दाखवते तुम्हाला। आता ही उडदाची डाळ मी जाडसर वाटून घेतले, पाणी नाही घालायचं, अशीच घ्यायची हळूहळू फिरवून। आता ती आपण तेल घालून गरम करून घेऊया, शिजवून थोडी। आता आपण याच्यामध्ये तेल घालूया थोडं, आणि ही डाळ वाटलेली आता चवीसाठी चवीपुरतं मीठ घालूया अंदाजाने। आता पिठामध्ये पण आपण घातलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि बारीक एकदम कमी गॅसवर वाफवून घेऊया। ही 2 वाटी मैदा, त्याच्यासाठी हे 4 चमचे मी तूप घातले मोहन म्हणून, आणि मीठ टाकले थोडंसं, आणि पीठ मळून ठेवले, घट्टच मळायचं आणि थोडा वेळ असं झाकून ठेवायचं। तर डाळ आपली वाटलेली शिजवून घेतली, वाफवून घेतली होती, ती थंड झाली। त्याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया। हा तिखट मसाला 1 चमचा, 2 चमचे बडीशेप भाजून थोडी गरम करायची। हा गरम मसाला 1 चमचा, आणि थोडासा हिंग टाकायचा। तर डाळीमध्ये मीठ टाकलेलं आहे, लागलं तर थोडंसं टाकायचं वरून। हे सगळं सारखं करून मिक्स करून घ्यायचं। अशा त्या मैद्याच्या छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता आपण त्याची कचोरी बनवूया। असा हा गोळा ठेवायचा आणि मोदकाची कशी पारी करतो आपण, बंद करतो, अशीच कचोरीची करून घ्यायची। आता आपल्या कचोरी बनवून घेतले, आता तळायला घालूया। मंद गॅसवर, थोडी बारीक गॅस, त्याच्यावरच घ्यायच्या तळून। आता आपली कचोरी फ्राय करून झाली आहे तळून। आता 2 मिनिटं ठेवते आणि परत घेते काढून। मग आपली पंजाबी खस्ता कचोरी तयार झाली आहे, तुम्ही अशी बनवून बघा। धन्यवाद।